तर आपण पाहतोय नवी मुंबईमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीने आंदोलन सुरू केलेलं आहे। जनविरोधी धोरणांविरोधात आता हे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। अनेक महत्त्वाचे नेते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। यामध्ये एकंदरीत आपण जर बघितलं तर सुप्रिया सुळे असतील, रोहित पवार असतील, जितेंद्र आव्हाड या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। नवी मुंबईमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचं हे आंदोलन आपल्याला बघायला गटाचं आज नवी मुंबईमध्ये आंदोलन पुकारलेलं आहे। सध्या वाशी सिडको एक्झिबिशन या ठिकाणी सध्या आंदोलन पुकारलेलं आपण पाहतोय की सध्या या ठिकाणी शरद पवार गटाचे जे नेते आहेत जितेंद्र आव्हाड असतील किंवा सुप्रिया सुळे असतील हे सगळे या ठिकाणी सध्या आलेले आहेत आणि आपण पाहतोय की ते रस्ता रोको करण्याचा प्रयत्न करत आहे। मात्र या ठिकाणी सध्या नवी मुंबई पोलीस देखील दाखल झालेले आहेत, ते त्यांना पुढे जाऊ देत नाही आणि आपण पाहतोय की मोठ्या संख्येने या ठिकाणी सध्या शरद पवार गटाचे जे कार्यकर्ते या ठिकाणी सध्या उपस्थित आहेत आणि आपण पाहतोय की मोदी सरकार हाय अशा गोष्ट देखील आपल्यास या ठिकाणी पाहायला मिळत आहे। सुप्रिया सुळे देखील आहेत। खरं तर पोलीस जितेंद्र आव्हाड यांना सध्या पुढे जाऊ देत नाही, मात्र तरी देखील जितेंद्र आव्हाड खाली सध्या बसलेले आहेत आणि आपण पाहतोय की सरकार आमचे डरती है, पुलिस को आगे करते अशा घोषणा या ठिकाणी सध्या पाहायला मिळत आहे। आपण पाहतो की मोठ्या संख्येने सध्या शरद पवार गटाचे कार्यकर्ते या ठिकाणी सध्या आलेले आहेत। खरं तर महागाई आणि बेरोजगारी या विरोधात हे मोठं आंदोलन वाशी या ठिकाणी सध्या शरद पवार गटाने पुकारलेलं आहे। खरं तर आपण पाहतो की मोठ्या संख्येने या ठिकाणी पदाधिकारी आहेत आणि आपण पाहतोय की या ठिकाणी पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त आहे। पोलीस त्यांना बॅरिकेडेड लावून ह्यांना सगळ्यांना अडवत आहे, तुम्ही पुढे जाऊ शकत नाही, त्यांना विनंती देखील केलेली आहे। आपण पाहतोय की या ठिकाणी सध्या शरद पवार गटाचे जे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित आहे आणि जे मुख्य नेते ते सध्या खाली बसलेले आहेत। खरं तर ऊन देखील तडका मोठा असला तरी देखील आपण पाहतोय की या ठिकाणी मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण दृश्यामध्ये देखील पाहतोय की सिलेंडर देखील या ठिकाणी आणलेला आहे आणि आपण पाहतोय की सरकार आमचे डरती है, पुलिस को आगे करती अशा गोष्ट